नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सरपंच प्रशासक नेमणुकीच्या संदर्भामध्ये आज सुनावणी होती 18 ऑगस्ट रोजी. याच्यामध्ये सकाळी मी फेसबुकला या संदर्भामध्ये पोस्ट टाकली होती की आज रोजी सुनावणीकडे जवळपास राज्यामधले सगळ्या सरपंचाच्या आणि राज्य सरकारच्या सुद्धा नजरा आहेत. कारण की या सुनावणीकडे राज्यामधील जवळपास 15,000 सरपंच या निकालाकडे वाट बघून होते किंवा आजच्या सुनावणीकडे त्याची वाट बघून होते. आज काय होणार, आज आर्थिक खर्चाच्या संदर्भात काय निर्णय होणार किंवा हायकोर्ट काय निर्णय देतं या संदर्भात सगळ्यांना आतुरता होती. परंतु आज सदरील प्रकरण बोर्डावर असताना सुद्धा या प्रकरणामध्ये आता आजच्या घडीला ह्याच बोर्डाचा क्रमांक सिरियल नंबर 89 ला हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशासमोर सिरियल नंबर 89 ला हे प्रकरण ठेवलेलं होतं. या प्रकरणात पोस्ट टाकल्यापासून तर सकाळपासून ते आतापर्यंत मला एवढे मेसेज येते राज्यभरामधून की सर आजच्या सुनावणीचं काय झालेलं आहे, आजच्या सुनावणीचं काय झालं, असे असंख्य मेसेज मला येत आहेत. त्यासाठी मी छोटासा हा व्हिडिओ बनवून टाकतो की आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालेलं आहे आणि काही आदेश दिला का. तर आजच्या सुनावणीमध्ये माननीय हायकोर्ट हे सुनावणीपर्यंत पोहोचलं होतं, म्हणजे सिरियल नंबर 89 पर्यंत सुनावणीसाठी पोहोचलं होतं. पण याच्यामध्ये एक आश्चर्याची गोष्ट अशी घडलेली आहे की या प्रकरणामध्ये कुठल्याही पक्षानं याच्यामध्ये स्थगिती मागितली नव्हती किंवा तारीख वाढवून मागितली नव्हती. पण याच्यात असा एक ट्विस्ट आला की न्यायालयाने काय केलं माहितीये का, 89 नंबरचं सिरियल नंबरचं प्रकरण जे आहे की हे सगळ्या याचिका मिळून एकत्र करण्यात आलेलं प्रकरण आहे. हे प्रकरण 18 ऑगस्ट रोजी चुकीनं बोर्डावर आलेलं आहे, याला बोर्डावरून काढून टाकावे असा रोजनामा आजच्या तारखेमध्ये अपडेट केलेला आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आज उच्च न्यायालयामध्ये कुठल्याही प्रकारची सुनावणी झाली नाही, कुठल्याही पक्षानं याच्यामध्ये स्थगिती मागितली नाही, कुठल्याही पक्षानं तारीख वाढवून मागितली नाही. स्वतः कोर्टानंच सांगितलं की सदरील प्रकरण हे आजच्या बोर्डावरती सुनावणीसाठी ठेवलेलं नव्हतं, याच्यामध्ये चुकीनं तारीख देण्यात आलेली होती, त्यामुळे सदरील प्रकरण हे बोर्डावरून काढून टाकण्यात यावे. आणि याच्यामध्ये आजच्या घडीला कुठल्याही पद्धतीची पुढची तारीख सुद्धा याच्यामध्ये दिलेली नाही. म्हणजे पुढची कुठली तारीख पडणार आहे, काय पडणार आहे हे आता आपल्याला आता तरी सांगता येणार नाही. पुढे काय होणार आहे, कुठली तारीख पडणार आहे, 1 महिन्याची पडते का 2 महिन्याची पडते. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, आजच्या या न्यायालयाच्या याच्यामुळे रोजनाम्यामुळे जे काही राज्यभरातले सरपंच आहे 15,000 सरपंच यांचा भ्रमनिरास झालेला आहे. कारण की यांना एक प्रकारची आशा होती की आज तरी काही ना काही या संदर्भात निकाल लागेल आणि खर्चाचे अधिकार कमीत कमी सरपंचाला जरी नाही मिळाले तर कमीत कमी बीडीओला तरी मिळतील अशी अपेक्षा असताना त्यांच्या अपेक्षेचा भंग झालेला आहे. कुठलाही निर्णय याच्यामध्ये आलेला नाही. जो काही स्थगिती आदेश होता तो जशाला तसा कायम आहे. याच्यामध्ये राज्य सरकारने सुद्धा शपथपत्र दाखल केलं होतं, त्याचाही काही फायदा झालेला नाही. म्हणजे आता पुढची तारीख काय पडती, पुढची सुनावणी कधी होती याच्यावरती आता अवलंबून राहावं लागणार आहे. त्याच्यामुळं आता मागच्या 7-8 दिवसापूर्वी जयकुमार गोरे साहेब आहे ग्रामविकास मंत्री, त्यांनी या संदर्भात सांगितलं होतं की जर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली नाही किंवा उच्च न्यायालयाने खर्चाच्या संदर्भात निर्णय दिला नाही किंवा परवानगी दिली नाही तर सरकार स्वतःहून बीडीओ यांना खर्चाचे अधिकार देण्याच्या संदर्भात GR काढील. आता न्यायालयाकडं बघण्याचा आशेचा कोण आता मावळलेला आहे सरपंचाचा, त्यांनी आता सरकारकडे बघण्याचे दिवस आलेले. कारण की आता सरकारच यामध्ये पैसे खर्च करण्याचा अधिकार हा बीडीओना देऊन हे खालचे जे काही ग्रामपंचायतचे काम आहे ते सुरळीत करू शकतो. त्यामुळे ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेची होती. कारण की बरेचसे मेसेज होते, प्रत्येकाला मेसेज वरती रिप्लाय देऊन ही गोष्ट सांगणं शक्य नाही. त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ बनवलाय. हायकोर्टाचा रोजनामा माझ्या हातामध्ये आहे, त्या रोजनामा वाचूनच मी तुम्हाला या संदर्भात सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. बघा, तुम्ही जर नवीन असाल, अजून फॉलो केलं सर आपल्या फेसबुकला तर फॉलो करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ जर युट्यूबवर बघत असेल तर त्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.